ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात महसूल खात्याच्या नियोजन शून्य कारभाराला आदिवासी विद्यार्थी बळी पडलेत. जनगणनेसंदर्भात महसूल खात्यानं पंचायत समितीला पूर्वसूचना न दिल्यानं शाळांमध्ये शिक्षकच नाहीयेत. या चिमुकल्यांना आज जायचंय त्यांच्या हक्काच्या शाळेत. मात्र हे काय, शाळेला तर टाळं आहे. मुरबाडमधील कोळेवाडी गावातील या शाळेत हे विद्यार्थी राणावनातून पायपीट करत खडतर रस्त्यांना लाजवत गेल्या 3 दिवसांपासून शाळेत येत आहेत. मात्र शिक्षक नसल्यानं ही शाळा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. ही मुलं रोज शाळेत वेळेवर येतात आणि शाळा सुटण्याच्या वेळी घरी जातात. आमची तक्रार असे आहे की माझी मुलगी संध्याकाळी घरी आल्यानंतर मी तिला विचारलं की शिक्षक वगैरे येतात गे, ते म्हणतात 3 दिवस झाले शिक्षक काही येत नाहीत. तर मग शाळेमध्ये जातो आणि परत येतो. संपूर्ण तालुक्यातील शाळेत सध्या हेच बघायला मिळतंय. शिक्षकांना जनगणनेचं काम करावं लागत असल्यानं शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत. याला जबाबदार आहे महसूल खात्याचा ढिसाळ कारभार. महसूल खात्यानं पंचायत समितीला याबाबत कसलीही पूर्वसूचना दिलेली नसल्यानं हा प्रकार घडत असल्याचा आरोप पंचायत समितीनं केलाय. तालुक्याच्या तहसीलदारांनी जनगणनेच्या कामासाठी आमच्या शाळेचे शिक्षक त्या कामाला लावलेत. आमच्या जवळजवळ 350 या तालुक्यात शाळा आहेत. त्यातील 910 शिक्षक आहेत. त्यातील जवळजवळ 500 शिक्षक या कामाला त्यांनी लावलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण शाळा बंद झाल्या. आदिवासी बांधवांना शासनानं नाक वर करत हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सुविधा पुरवल्यात. त्यातली एक आहे शिक्षण. मात्र इथंही शासनानं आपल्या उदासीनतेचा नमुना सादर केलाय. त्यामुळे दुष्काळात 13वा महिना आल्याची प्रचिती आली आहे. अजय दुधानेसह नितीन गोरे, मुरबाड, मी मराठी. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आणखी एका ब्रेकची. पुढल्या भागात पाहूया फिवर वर्ल्ड कपचा.